एक और चीज मैं बहुत स्पष्ट रूप से कहना चाहता हूं, महाराष्ट्र में कोविड की परिस्थिति बहुत गंभीर है। देश के सबसे ज्यादा केसेस, 50,000 से भी ज्यादा केसेस महाराष्ट्र में है। देश की 40% से ज्यादा मौतें ये महाराष्ट्र में हुई है। मुंबई की परिस्थिति और भी खराब है। मुंबई में 1 मई से 29 मई तक की, 1 मई से 25 मई तक की अगर हम लोग टेस्ट देखें तो उन टेस्ट में हमको यह ध्यान में आएगा कि बड़े पैमाने पर इन्फेक्शन बढ़ रहा है और कुल मिलाकर मुंबई में 10,000 टेस्ट की कैपेसिटी है, लेकिन एवरेज 3,500 टेस्ट हो रहे हैं। उसमें भी 30-32% टेस्ट ये पॉजिटिव हमको दिखाई पड़ते हैं और पिछले 3-4 दिनों का अगर एवरेज देखे तो उससे भी ज्यादा टेस्ट पॉजिटिव आ रहे हैं। देश का एवरेज 4.5% है और मुंबई का एवरेज बहुत ज्यादा बढ़ा हुआ है। इन सारी परिस्थितियों पर सरकार कंट्रोल नहीं कर पा रही। लोगों को इलाज नहीं मिलता, अस्पताल के बेड नहीं मिलते, क्वारंटीन की ठीक व्यवस्था नहीं मिलती, लोगों को एम्बुलेंस नहीं मिलती, रास्तों पर लोग मर रहे हैं। ऐसी परिस्थिति है, लाशें रखने को कई अस्पतालों में जगह नहीं, ऐसे वीडियोस बाहर आ रहे हैं। क्रीमेशन ग्राउंड्स या बरियल ग्राउंड्स की भी कमी हो रही है और ये सारी परिस्थिति को कंट्रोल में लाने में सरकार बड़े पैमाने पर असफल हो रही है। और शायद इसीलिए आज राहुल गांधी जी, कांग्रेस के प्रमुख, इनका जो स्टेटमेंट हमने सुना, एक प्रकार से जब ये सारी परिस्थिति राज्य सरकार के हाथों से जा रही है तो इसका सारा ठिकरा ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी और शिवसेना के ऊपर डालने का प्रयास राहुल गांधी जी ने किया है। और राहुल गांधी जी का ये बयान कि हम सरकार में तो है पर हमें कोई सुन नहीं रहा, हम सरकार में तो है पर हमारी सुनवाई नहीं होती, हमें वहां बोलने का अधिकार नहीं है, मुझे लगता है इस प्रकार का स्टेटमेंट ये बिल्कुल अपनी जिम्मेदारी को झटक देने जैसा है, अपनी जिम्मेदारी से भागने जैसा है और सारा का सारा अब इस सरकार के सिर पर, उद्धव जी के सिर पर, मुख्यमंत्री जी के सिर पर मढ़ने की ये कोशिश हो रही है। सरकार में और सरकार की पार्टियों में अब एक दूसरे को ब्लेम करने की एक प्रकार से होड़ लगी है, ऐसा मेरा मानना है। राहुल गांधींच्या स्टेटमेंटचा देखील उल्लेख केलेला आहे आणि यापूर्वी देखील तुम्ही म्हणले की कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार असमर्थ ठरत आहे। राज्यात कालपासून अशी चर्चा सुरू झालेली आहे की राज्य सरकार कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी असमर्थ ठरत असल्यामुळे राज्यामध्ये राष्ट्रपती शासन लागू करावं, राज्य सरकार बरखास्त करण्यात यावं, याबद्दलची तुमची काय भूमिका आहे? असं आहे की पहिल्यांदा सुब्रमण्यम स्वामीजींनी ही मागणी केली आणि काल मला असं वाटतं राणे साहेबांनी मागणी केली। राणे साहेब भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, आपल्याला राणे साहेबांचा स्वभाव माहिती आहे, ते अन्याय सहन करत नाही आणि ते थेट बोलतात, त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर चालली आहे म्हणून त्यांनी ती मागणी केली असेल। परंतु भारतीय जनता पक्षाला आता राजकारणात इंटरेस्ट नाही आहे, कोरोनाशी आम्हाला लढाई लढायची आहे, आम्हाला सरकार बनवण्याकरता कुठलीही घाई नाही आहे, त्यामुळे आता आमचा सगळा फोकस हा कोरोनाच्या लढाईमध्ये आहे। राज्यपाल महाराष्ट्रातली परिस्थिती केंद्राला पाठवत असतात, केंद्र त्याच्यावर विचार करत असतो, परंतु मला असं वाटतं की आता केंद्राचाही सगळा फोकस हा पूर्णपणे कोरोनाच्या लढाईमध्ये आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आता जे काही स्टेटमेंट्स येत आहेत किंवा जी चर्चा चाललेली आहे त्या चर्चेमध्ये आम्ही सामील नाही, आम्हाला राजकारणात आता इंटरेस्ट नाही। कोरोनाची लढाई इफेक्टिव्ह झाली पाहिजे याकरता मात्र आम्ही दबाव तैयार करणार आहोत। सर, मेरे 2 सवाल हैं। पहली बात तो आपने कहा कि राहुल गांधी का जो स्टेटमेंट है उस पे आपको लगता है कि ये कांग्रेस अपनी जिम्मेदारी से भाग रहा है। क्या आपको लगता है कि ये इस वजह से है कि कोऑर्डिनेशन सरकार में ठीक नहीं हो पा रहा है और इसलिए कांग्रेस की ये कोशिश है? और दूसरा सवाल, आज शरद पवार ने हमसे बोलते हुए कहा है कि आप शायद ये चाहते हैं कि ये सरकार गिरे और ये वक्त नहीं है राजनीति का, सो ही इज डिसअपॉइंटेड विथ यू। हाउ वुड यू रिएक्ट? पहला सवाल तो आपने जो कहा उसका बिल्कुल सही बात है कि देयर इज नो कोऑर्डिनेशन, कोई भी कोऑर्डिनेशन नहीं है। अभी देखिए, अब ये उनका अंतर्गत मामला है, पर कांग्रेस एनसीपी बैठती है, उसमें
शिवसेना और एनसीपी के नेता बैठते, उसमें कांग्रेस को बुलाया नहीं जाता। कांग्रेस के नेता एक स्टेटमेंट देते, दूसरा स्टेटमेंट एनसीपी के देते और तीसरा ही निर्णय होता है। मुख्यमंत्री जी जो घोषित करते हैं उसकी जगह तीसरा ही निर्णय हमको होते हुए दिखाई पड़ता है। रोज एक जीआर निकलता है, वो पीछे होता है। और इसलिए मुझे ऐसा लगता है कि देयर इज नो कोऑर्डिनेशन। जहां तक पवार साहब का सवाल है, मैंने बार बार ये इंगित किया है और आज भी स्पष्ट बताता हूं, भारतीय जनता पार्टी को कोई जल्दी नहीं है। हम सरकार स्थापन करने का कोई प्रयास नहीं करने वाले। ये अंतर विरोध से सरकार गिरेगी। हम तो आज इतना ही देख रहे हैं कि कोरोना की फाइट में सरकार अक्षम है और ऐसे समय हम जो मदद कर सकते हैं हम करने की कोशिश करेंगे और सरकार को जगाने की कोशिश करेंगे। मैंने पहले ही बताया, हमारा प्रयास सरकार को भगाने का नहीं है, सरकार को जगाने का है। मैं ऐसा कह सकता हूं कि पवार साहब तो सारी चीजें जानते, जानने के बावजूद इस प्रकार का स्टेटमेंट अगर वो देते तो आई एम क्वाइट डिसअपॉइंटेड अबाउट इट। पण एक आता तुम्ही विरोधी पक्षात आहात, अर्थात त्याच्यामुळे राज्य सरकारने किती पैसे खर्च केले असावेत, ते पुरेसे केलेत का, त्याची काय आकडेवारी आहे का? म्हणजे एक अंदाज मी विचारतोय। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही उद्धव ठाकरेंना गेले अनेक वर्ष ओळखताय, गेल्या काही वर्षांमध्ये सत्तेत असल्यापासून आणि विशेषतः गेल्या 2-3 महिन्यामध्ये चांगलं जवळनं बघितलं असेल। मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वाबद्दल, त्यांनी ज्या पद्धतीनं काम करणं अपेक्षित आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कारण निवडणुका एक हाती जिंकून देणं एक वेगळी गोष्ट आहे आणि सत्तेमध्ये गेल्यावर मुख्यमंत्री म्हणून काम करणं एक वेगळी गोष्ट आहे। तुम्हाला त्यांचा परफॉर्मन्स कसा वाटतो? अमित, पहिली गोष्ट तर अशी आहे की राज्य सरकार केंद्राकडनं आलेले पैसे देखील अजून खर्च करू शकलेले नाही। मी राज्य सरकारला विचारतो की SDRF चे किती पैसे खर्च झाले सांगा, राज्य सरकारकडे हेल्थ मधून आलेले पैसे किती खर्च झाले सांगा। आता राज्य सरकारमध्ये समन्वयच नाहीये, राज्य सरकारच्या प्रायोरिटीजही वेगळ्या आहेत। मी आपल्याला दाव्याने सांगतो की आपण बघा, मार्चच्या शेवटी म्हणजे कोरोनाचं तर आपलं सगळा लॉकडाऊन सुरू झाला होता, पण शेवटच्या काळामध्ये खर्च झालेले पैसे कशावर खर्च झाले आहेत, कुठले बिलं निघालेले आहेत, हे जर आपण पाहिलं तर या राज्य सरकारची प्रायोरिटी काय आहे हे आपल्याला लक्षात येईल। आणि म्हणून मला असं वाटतं समन्वयाचा अभाव आहे। उद्धवजींच्या संदर्भात आपण जो प्रश्न विचारला, मी आता एवढंच सांगेन की मी त्यांचं कुठलंही मूल्यमापन करणार नाही, त्यांना सर्टिफिकेट देण्याकरता मी बसलेलो नाही किंवा माझा तो अधिकारही नाही। पण आता हे खरंच आहे की राज्याला एका अत्यंत असर्टिव्ह लिडरशिपची आवश्यकता आहे। जेव्हा पक्ष वेगवेगळ्या भूमिका घेतात, जेव्हा अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसतो, अशा वेळी पॉलिटिकल लिडरशिपने तो समन्वय घडवायचा असतो। कधी बोल्ड निर्णय घ्यावे लागतात, अशा परिस्थितीत घेतलेले 2 निर्णय चुकू शकतात, त्याची टीका सहन करावी लागते, पण निर्णय घेतले नाहीत तर अशा परिस्थितीवर आपण मात करू शकत नाही। मला असं वाटतं की थोडे बोल्ड निर्णय हे उद्धवजींकडनं आम्हाला अपेक्षित आहे। सर, कोरोनाची एकीकडे इतकी गंभीर परिस्थिती असताना आपण गेल्या आठवड्याभरात जे बैठकींचं सत्र पाहतोय आणि यामध्ये प्रामुख्याने शरद पवारांची एंट्री झालेली आहे। गेल्या आठवड्याभरापासून आपण पाहतोय एक बैठक जी आहे ही राजभवनला झाली, त्यानंतरची बैठक एक मातोश्रीवरती झालेली आहे। या संपूर्ण परिस्थितीत फक्त कोरोनाची उपाययोजना करण्यासंदर्भात या बैठकी आहेत असं आपल्याला वाटतं की नक्कीच यामध्ये कुठेतरी राजकीय खलबत होत असावी? असा ऋत्विक, आता नेमकं या बैठकांमध्ये काय होतं याची तर कल्पना मला देखील नाही, पण मला असं वाटतं की समजा या बैठकांनंतर कोरोनाच्या संदर्भातल्या काही इफेक्टिव्ह उपाययोजना घोषित झाल्या तर आपण कोरोना संदर्भातली बैठक समजायची। पण बैठका होत आहेत, दुसऱ्या दिवशी ट्विट होत आहे की आम्ही अशी अशी बैठक केली, पण त्या बैठकीतनं ठरलं काय, ही कशा करता होती, हे जर कळलं तर अधिक चांगलं होईल। त्यामुळे मला असं वाटतं की आता सगळ्यांचा फोकस कोरोना असला पाहिजे। त्या दृष्टीनं या बैठका होत असतील तर त्याचं स्वागत आहे, पण त्यातनं निर्णय कुठले येताना मात्र दिसत नाही। एक छोटासा जोडून प्रश्न विचारतो सर, वारंवार संजय राऊत आणि शरद पवार आज सांगत आहेत की सरकार स्थिर आहे, ते 5 वर्ष टिकणार आहे। हे सांगण्याची वेळ त्यांच्यावर काय येते? विरोधक म्हणून तुमच्याकडनं काही हालचाली तुमच्या गोटात सुरू आहेत का ज्याची त्यांना भीती वाटते? आमच्या कुठल्याही हालचाली नाही। मी वारंवार सांगितलं, हे सरकार बदलण्याची वगैरे अशा प्रकारची वेळ नाही। ही कोरोनाची लढाई चाललेली आहे, या लढाईमध्ये सगळ्यांना एकत्रित राहायचं आहे।
बघा, मला या सत्ता पक्षाची एक स्ट्रॅटेजी लक्षात येते आणि ती स्ट्रॅटेजी अशी आहे की विषयांतर करत राहायचं, नवनवीन विषय आणत राहायचे, जेणेकरून कोरोनावरचा फोकस दूर होईल. मग कधी विषय चालवायचा महाराष्ट्रावर अन्याय होतोय, महाराष्ट्रावर अन्याय होतोय, महाराष्ट्रावर अन्याय होतोय. मग विषय चालवायचा की आता राष्ट्रपती राजवट लागणार, राष्ट्रपती राजवट लागणार. मग चालायचा की हे लोक आता बदलतायत, काहीतरी या ठिकाणी नवीन सरकार आणण्याचा प्रयत्न करतायत. आज कोणीतरी बातमी सोडून दिली की भाजपच्या आमदारांनाच बोलवलेलं आहे. कोणालाही आम्ही बोलवलेलं नाही, बोलवण्याचं कारणही नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ही एक स्ट्रॅटेजी आहे, याला कव्हर फायरिंग म्हणतात. कव्हर फायरिंग याकरता करतात की ज्यावेळी एखाद्याला कव्हर द्यायचं असतं त्यावेळी दुर्लक्ष करण्याकरता कव्हर फायरिंग केलं जातं. आणि म्हणून कोरोनाच्या विषयांची चर्चा कमी, आता हा विषय मिळाला की माध्यमांना दिवसभर मग तोच विषय चालवावा लागतो. मग कोणीतरी चालवतं आता आमदार निघालेले आहेत, मग कोणीतरी सांगतं की इथे रिझर्वेशन केलंय, मग कोणीतरी अजून सांगतं की हे याला भेटले, ते त्याला भेटले. हे केवळ विषय बदलवण्याकरता रोज नवनवीन विषय सोडण्याचा प्रयत्न आहे. फायर ज्याला दिलं जातं त्याच्याकडून अटॅक पण होण्याची स्ट्रॅटेजी असते, अपेक्षा असते. तर अपोजिशन वरती तुम्ही त्या पद्धतीचा अटॅक अपेक्षित करत आहात. आणि दुसरा एक सेंटरवरती आहे. एक माझा एक कन्स्ट्रक्टिव्ह एक आहे, हे पॉलिटिकल एक प्रश्न झाला, तो अर्धा सोडतो मी, पॉलिटिकल भरपूर झालं. की काही लोकांना आपण सुद्धा मदत केलेली आहे. की मला एक आठवतं की शिक्षकांची जेव्हा उत्तर भारतीय शिक्षकांना जेव्हा जायचं होतं, ट्रेन मिळाली नाही, तेव्हा तुम्ही कोऑर्डिनेट करून एक ट्रेन अवेलेबल करून दिली, असं कपिल पाटलांनी कालच्या ब्लॉगमध्ये त्यांच्या लिहिलंय. तर हा एक जो एक अभाव आहे की बीजेपीने स्वतःवरून सेंटरकडून काही आणलं किंवा आणण्याचा प्रयत्न केला तर तो गव्हर्नमेंट पर्यंत किंवा स्टेट गव्हर्नमेंट पर्यंत नेण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही असं म्हणलं जात आहे. जेव्हा तुम्ही अपोजिशन आणि सरकार यांच्या कोऑर्डिनेशनचं जेव्हा बोलता तेव्हा बीजेपी आणखी खुल्या दिल्याने आणि आणखी मोकळेपणाने, ट्रान्सपरन्सीने, जरी सरकार तुमचं ऐकत नसेल असं तुम्हाला सांगत आहे तरी का करत नाही? नाही, असं आहे की केंद्र सरकार सगळ्या गोष्टी देतच आहे आणि केंद्राकडनं एखादी गोष्ट मिळाली पाहिजे असं वाटत असेल तर आम्ही त्याचा पाठपुरावा करायला तयार आहोत. कारण राज्य आमचं आहे, महाराष्ट्राचे आम्ही आहोत, त्यामुळे काही प्रश्नच नाही आहे. मुळामध्ये माझा सवाल वेगळा आहे. माझा सवाल हा आहे की राज्य सरकारने विरोधकांना कधीतरी विश्वासात घेतलं का? एक बैठक झाली, की कधी झाली बैठक? ती बैठक 2 महिन्यांनी झाली. कोरोनाचा प्रश्न सुरू झाल्यानंतर 2 महिन्यांनी बैठक झाली. त्यानंतर कुठली बैठक झाली का? आता आपण बघा की ज्या दिवशी आम्ही निवेदनं दिली त्या दिवशी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना देखील पत्र दिलं होतं. अतुल भातखळकरांनी पत्र दिलं होतं की आमचं शिष्टमंडळ आपल्याला येऊन भेटू इच्छितं. ऑटो जनरेटेड आम्हाला रिप्लाय आला की तुमचं पत्र हे उचित कारवाई करता पाठवण्यात आलेलं आहे. इव्हन जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये देखील आपल्याला माहिती आहे काय घडलं. त्यामुळे मला असं वाटतं की एकतर्फी असं हे चाललेलं आहे की विरोधकांना विश्वासातही घ्यायचं नाही आणि विरोधकांनी सल्ला देखील द्यायचा नाही. म्हणजे मला तर पहिल्यांदा हे पाहायला मिळालं की सरकारी पक्षाकडनं ट्रोल गँग्स तयार होतात आणि विरोधकांनी सल्ला दिला तर त्यालाही ट्रोल करण्याचा प्रयत्न होतो. यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. आता तुम्ही जर कोरोनाचा मुकाबला करताय तर ट्रोल गँग तयार करण्याची आवश्यकता काय आहे? खोटे अकाउंट तयार करण्याची आवश्यकता काय आहे? त्यामुळे कुठेतरी आपण रोज राजकारण करतोय आणि दुसऱ्यांना राजकारण करू नका असा सल्ला देतोय, हे खपत नसतं. आम्ही विरोधी पक्षात आहोत, कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन आहे. कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन म्हणून जे काही लोकांचे दुःख आहेत, वेदना आहेत, त्या वेदना आम्ही मांडू आणि त्याच्यावर जो काही लोकांना रिलीफ आहे तो रिलीफ मिळवून देण्याचा प्रयत्न करू. हा, सरकारला आम्ही मदत करतोच आहे. आता इतक्या मोठ्या प्रमाणात रिलीफ ऍक्टिव्हिटी आम्ही केली, मोठ्या प्रमाणात केली, ती सरकारला एक प्रकारची मदतच आहे. आणि सरकारने याही व्यतिरिक्त पुढे जाऊन आम्हाला सांगितलं की आम्हाला याच्यात मदत करा, आम्ही जरूर करू. काय अडचण आहे त्याच्यामध्ये? आणि मगाशी आपण म्हणालात की जी काही देयक मध्ये दिली गेली या काळामध्ये, त्या देयकांचे तपशील हे थोडे धक्कादायक आहेत. ते नक्की काय आहेत हे सांगाल का? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न की महाराष्ट्रातील आर्थिक ऍक्टिव्हिटी यानंतर किती दिवसांनी चालू होऊ शकेल? मुंबई या महामारीमुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचं तथाकथित महानगर
हा लौकिक गमावून बसायची आपल्याला भीती वाटते का? नाही, मुळातच जो पहिला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे त्याच्यामध्ये पहिल्या दिवशीपासनं विरोधी पक्षच आपला कोरोनापेक्षा मोठा शत्रू आहे अशा प्रकारे राज्यकर्त्यांचं वर्तन राहिलेलं आहे. आणि त्याकरता इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी सोशल मीडियाचा उपयोग केलाय आणि अक्षरशः पेड कॅम्पेन सोशल मीडियावर हे विरोधी पक्षाच्या विरुद्ध त्यांनी करून बघितलं. पण आज परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर त्यांचं पेड कॅम्पेन देखील चालत नाही आहे. मला असं वाटतं अशा परिस्थितीमध्ये असं करायच्या ऐवजी विरोधकांनाही सोबत घेऊन एकत्रित राज्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर ते अधिक चांगलं होईल. देयकांच्या संदर्भात आपण जे सांगितलं याचा तपशील लवकरच बाहेर येईल. मला असं वाटतं की आता तो सगळा तपशील या ठिकाणी माझ्याजवळ नाहीये, त्यामुळे तो काही मी आता लगेच मांडणार नाहीये. तिसरा प्रश्न आपला अत्यंत महत्वाचा आहे की आपल्याला काही ना काही एक्झिट स्ट्रॅटेजी तयार करावी लागेल. आपण अजूनही पीक पर्यंत गेलो नाहीये, अजूनही पीक कडे आपण चाललेलो आहे. पण या परिस्थितीमध्ये एकीकडे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जर सगळीच बंद ठेवली तर त्याचा जो परिणाम होईल, आज उदाहरणादाखल परदेशातल्या अनेक तिथल्या फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ज्या कंपन्या आहेत त्या आपल्या कॉल सेंटरवर चालतात, आपल्या बीपीओज वर चालतात. फार काळात जर आपण ते बंद ठेवले तर ते अल्टरनेटिव्ह शोधतील, ते फिलिपाईन्सकडे जातील, ते अजून कुठे जातील. त्यामुळे याही सगळ्या गोष्टींचा विचार करून किमान मी ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांची बैठक होती त्या बैठकीतही सांगितलं होतं की प्रत्येक क्षेत्राचे जे प्रमुख आहेत हे प्रमुख आणि मेडिकल फील्डचे लोक अशी एकत्रित कमिटी तयार करून त्या क्षेत्राला सुरू करण्याकरता काय प्रोटोकॉल असू शकतात. 10% सुरू होईल एखादं क्षेत्र, एखादं 50% होईल, एखादं होऊच शकणार नाही. पण हा विचार कुठेतरी एक्झिट स्ट्रॅटेजी म्हणून आपल्याला केला पाहिजे. लॉकडाऊन आवश्यकच आहे, पण लॉकडाऊन मध्ये आपण सदा सर्व काळ राहू शकत नाही आणि म्हणून एक्झिट स्ट्रॅटेजी याचा मात्र विचार कुठे होताना दिसत नाही. आणि फार काळ जर हे राहिलं तर त्याचा परिणाम निश्चित होणार आहे. कारण आपल्याला कल्पना आहे चायनामधनं खूप मोठ्या प्रमाणात कंपन्या ज्यावेळेस बाहेर येत आहेत त्या कंपन्यांना अट्रॅक्ट करण्याची सगळ्यात मोठी क्षमता महाराष्ट्राची आहे, कारण आपण एक नॅचरल डेस्टिनेशन आहोत. पण आपण जर अशा परिस्थितीमध्ये राहिलो तर कदाचित या सगळ्या बाहेर पडणाऱ्या कंपनी ज्या आहेत या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या देशांमध्ये जातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही जातील. मला असं वाटतं या संदर्भात थोडीशी कारवाई आता करण्याची आवश्यकता आहे. समर्थ नेतृत्वाचा अभाव दिसतोय, असर्टिव्ह नेतृत्वाचा, की जो सगळ्या प्रशासनाचा गाडा हाकू शकेल. पण त्याच वेळी तुम्ही म्हणताय की राष्ट्रपती राजवट पण आम्हाला नकोय किंवा आम्ही सुद्धा सरकार बनवण्याला काही अधीर नाही आहोत. मग अशा पातळीत कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी हे समर्थ नेतृत्व आणायचं कुठून आणि कसं, त्याचा मार्ग काय? मला असं वाटतं की आता जे नेतृत्व आहे त्यांनी समर्थपणे काम केलं पाहिजे आणि त्यांच्या सोबतचे जे दोन पक्ष आहेत त्यांना फटाके लावण्याच्या ऐवजी, सॉरी नागपूरचा शब्द वापरतो कारण मला दुसरे शब्द अचानक आठवत नाहीत, तर फटाके लावण्याच्या ऐवजी त्यांना मदत केली पाहिजे. आणि सगळ्यांचा इंटरेस्ट कोरोनाशी फाईट हा असला पाहिजे, वेस्टेड इंटरेस्ट असू नये. तर आपलं याबाबत काय मत आहे? आणि दुसरं म्हणजे राजभवनाच्या पदरा आडून आपण सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करता असाही आपल्यावर आरोप होतो आणि आपलं सातत्यानं राजभवनवर जाणं अंतरी कमी आहे आपल्या बंगल्यापासून. तर याच्या मागचं इंगित काय आहे? असं आहे की ज्यांनी संविधानाचा अभ्यास केला असेल यदुजी, त्याला राज्यपालांचं महत्व माहिती आहे. आपण जे सरकार चालवतो तर राज्यपालांच्या नावाने चालवतो. राज्यपालांचं सरकार असतं आणि मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ त्यांना सल्ला देण्याकरता असतं. त्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपालांनी सरकार चालवायचं, अशा प्रकारची संविधानाची रचना आहे. त्यामुळे राज्यपाल कठपुतली नाही आहेत. राज्यपाल केवळ शोभेची वस्तू नाही आहेत. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख आहेत. आणि यापूर्वी देखील मागच्या वेळी जेव्हा आम्ही सरकारमध्ये होतो आणि काँग्रेस एनसीपी अपोजिशन मध्ये होती त्यावेळी तेव्हाचं अपोजिशन राज्यपालांकडेच जायचं. कशाला? अगदी शिवसेना आमच्या सोबत सत्तेमध्ये होती पण त्यांनी कर्जमाफीचं डेप्युटेशन आम्हाला नाही येऊन दिलं.
कर्जमाफीचं डेप्युटेशन आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री घेऊन ते राज्यपालांकडे गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी ते डेप्युटेशन दिलं. त्यामुळे ते जर राज्यपालांकडे गेले तर अतिशय उत्तम. आणि आम्ही जर राज्यपालांकडे गेलो, आज आम्हाला ऍक्सेसच नाहीये ना. तुम्ही सांगा ना, समजा जर मुख्यमंत्र्यांकडे ऍक्सेस नाही आणि समजा मुख्यमंत्र्यांना 4 गोष्टी सांगितल्यानंतर होत नसतील तर राज्यपालांकडे तर जावंच लागेल. बरं, आम्ही आता गेलो तर वाईट होतं. इतर तर जातातच आहेत ना राज्यपालांकडे, सगळ्यात जातात राज्यपालांकडे. आणि काल तर राज्यपाल असं म्हणाले, मला एका पत्रकाराने सांगितलं, तुम्ही देखील बोलून बघा. त्या पत्रकाराला असं म्हणाले की माझ्याकडे येणाऱ्यांचं रजिस्टर तपासून पहा, 10% लोक भाजपचे आले असतील, 90% बाहेरचे लोक माझ्याकडे येतात, असं राज्यपालही म्हणाले. विरोधी पक्ष नेता म्हणून राज्यपालांकडे वेदना मांडणं हा माझा अधिकार आहे आणि ते माझं कर्तव्य देखील आहे. आणि एकूण मी किती वेळा गेलो असेल? आतापर्यंत मी 4 वेळा राज्यपालांकडे गेलो. आता त्याच्यामध्ये काय चूक आहे? गेलंच पाहिजे राज्यपालांकडे. पण इथल्या काही लोकांना असं वाटतं की राज्यपालांना अधिकारच नाही आहे, ते कठपुतली आहे. दुसरं असं आहे की मला मुख्यमंत्र्यांकडे जायला काही अडचण नाही. मुख्यमंत्र्यांनी ज्या दिवशी बैठक बोलवली, मी स्वतः गेलो त्या बैठकीला आणि मंत्रालयात गेलो. मी नवीन सरकार आल्यानंतर कधी मंत्रालयात गेलो नाही. पहिल्यांदा मंत्रालयात गेलो, मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली म्हणून. मुख्यमंत्री याच्यावर होते, म्हणजे ते त्यांच्या घरी होते, पण ते काही महत्वाचा विषय नाहीये. पण मी त्यांनी बोलवलेल्या बैठकीला गेलो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचा प्रश्न जे विचारतायत त्या लोकांना देशाच्या संविधानाचीच माहिती नाही आहे, असं माझं मत आहे. उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने यह कहा कि आईना महाराष्ट्र में जो भी उत्तर प्रदेश से मजदूर जाएंगे तो उन्हें उत्तर प्रदेश सरकार की परमिशन लेनी पड़ेगी, जिसके बाद महाराष्ट्र से भी प्रतिक्रिया आई. लेकिन वो दूसरा पार्ट है. लेकिन क्या महाराष्ट्र में जहां पर बहुत सारी इंडस्ट्रीज में या फिर कामों के लिए परप्रांतीय या फिर प्रवासी मजदूरों की आवश्यकता यहाँ पर होती है, ऐसे में उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री का इस तरह से बयान देना कितना सही लगता है? और दूसरा सवाल कि इसको लेकर जो राजनीति हो रही है, अभी राज ठाकरे कह रहे हैं कि आपको आने की जरूरत नहीं, आपको महाराष्ट्र में आने के पहले हमारी परमिशन लेनी पड़ेगी. 2 सवाल. देखिए, सबसे पहले तो उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी जी ने जो स्टेटमेंट किया वो किस पर्सपेक्टिव में किया. अगर हम आउट ऑफ कॉन्टेक्स्ट उसको देखेंगे तो हमको वो अजीब लगेगा. लेकिन जिस प्रकार से महाराष्ट्र में माइग्रेंट लेबर के साथ व्यवहार हुआ, उस व्यवहार के चलते उन्होंने किया वो स्टेटमेंट है. ये योगी जी भी जानते हैं और राज ठाकरे जी भी जानते हैं, इस देश के संविधान में कोई भी लेबर कहीं से कहीं पर भी जा सकता है. लेकिन योगी जी ने दुख प्रकट किया कि किस प्रकार का व्यवहार, आज जो माइग्रेंट लेबर महाराष्ट्र की अर्थव्यवस्था में कुछ ना कुछ तो योगदान दे ही रहे थे, ऐसा योगदान देने वालों के साथ जो व्यवहार हुआ उसके ऊपर उन्होंने दुख प्रकट किया. और राज ठाकरे जी तो बिल्कुल ऐसे मामलों में पॉलिटिकली अलर्ट है, होशियार है. उन्होंने लपक कर उसके ऊपर अपनी राजनीति खेल दी. मुझे लगता है इसमें से हमने इतना ही समझना चाहिए कि जो माइग्रेंट लेबर है, ये माइग्रेंट लेबर महाराष्ट्र के अर्थव्यवस्था का एक हिस्सा रहा है और इसके जाने से निश्चित रूप से अर्थव्यवस्था को स्टार्ट करने में, शुरू करने में तकलीफ जाएगी. और हमारी सरकार जो कह रही है कि अब इसकी जगह हम सन ऑफ द सॉइल को, हमारे यहाँ के लोगों को रोजगार देंगे, उसका भी मैं स्वागत करता हूँ. लेकिन यथार्थ यह है और वास्तविकता यह है, लेबर रिप्लेसमेंट ऐसा कागज पर नहीं होता. ऐसा अचानक ये चला गया है इसलिए इसकी जगह इसको नौकरी मिलती है, ऐसा नहीं होता. क्योंकि ओवर अ पीरियड ऑफ टाइम उनके सबके स्किल्स तैयार हुए हैं. उन स्किल्स के आधार पर वो यहाँ पर थे और वो स्किल्स कोई महीने 2 महीने में कोई सन ऑफ द सॉइल्स एक्वायर कर पाएंगे ऐसा नहीं है. सन ऑफ द सॉइल्स को मिलता तो हमको खुशी होगी, लेकिन मुझे लगता है कि ये बहुत पॉसिबल नहीं है और इसलिए माइग्रेंट लेबर्स के साथ अच्छा व्यवहार होना चाहिए था. ये बात मैं मान्य करता हूँ. So the unfortunate fact we saw from both the ruling party as well as the opposition, not necessarily Maharashtra but also at the center, was the inhuman phase when it came to tackling the migrant issue. So whatever has happened and whatever hardships have been caused to it, insensitivity from the center also to such large extent because of the decision making, do you think now we have to come out, formulate a policy for the migrants? There has to be a policy for migrants because there is a report of 2017 which has been pending, submitted to the center, which has not been looked after by the Niti Aayog also. So what would you advocate? And second issue is, you have just
stated how much help the center has given to the state and lack of coordination and everything. But the point is, the central issue here is that आपकी नीति बहुत अच्छी होती है, हमेशा अच्छी होती है, but नीयत पे हमेशा शक किया जाता है. क्यों होता है? What are the shortcomings from your side, from their side? Is it a power play? We don't know. Can you analyze this? देखिए, पहले सवाल का तो जवाब यह है कि अगर निर्मला जी की प्रेस कॉन्फ्रेंस का पार्ट 2 आपने देखा होगा, तो पार्ट 2 में माइग्रेंट पॉलिसी तैयार होती है. माइग्रेंट्स के लिए जो रेशन कार्ड है वो सब जगह चलेंगे, पोर्टेबल रेशन कार्ड की बात हो, उनके लिए अलग अलग सुविधाओं की बात हो, माइग्रेंट्स के लिए हाउसिंग की बात हो, रेंटल हाउसिंग की बात हो, ऐसी कई चीजें उसके अंदर एक माइग्रेंट पॉलिसी ऑलरेडी ये केंद्र सरकार ने घोषित की है. और जहां तक माइग्रेंट्स के ये सारी परिस्थिति का सवाल है, सबसे पहली बात तो ये है कि शुरुआत में जब हम लोगों ने लॉकडाउन किया, उस समय अगर माइग्रेंट्स को जाने की परमिशन हम देते तो 7 करोड़ लोग अगर इधर से उधर चले जाते तो 125 करोड़ लोगों ने लॉकडाउन करके भी कोई फायदा नहीं होता, क्योंकि उस समय किसी को सोशल फिजिकल डिस्टेंसिंग पता नहीं था, उस समय किसी को क्वारंटीन पता नहीं था, उस समय हमारे पास जो व्यवस्थाएं थी लोगों के टेस्टिंग की वो कम थी, हमारे पास प्रोटेक्टिव गियर्स कम थे. आज भी देखिए, जब माइग्रेंट गांव-गांव जा रहे हैं तो थोड़े पैमाने पर आज भी वहां पर कोविड पहुंच रहा है. जैसा बिहार ने कहा, मैंने स्टेटमेंट में पढ़ा कि जो लोग आए उनमें 20% कोविड पॉजिटिव हमको मिले. तो मुझे लगता है कि नीति तो पहले यही थी कि हम सबको यहाँ रखे, लेकिन चूंकि अलग अलग राज्यों में माइग्रेंट्स के साथ अलग अलग व्यवहार हुआ तो उनको ये लगा कि हमको अपने गांव वापस जाना है, और इसलिए उन्होंने जाने की कोशिश शुरू की. जब रोकने की कोशिश हुई तो लोग पैदल निकले. ऐसे समय सेंट्रल गवर्नमेंट ने रेलवे की व्यवस्था की. कई राज्यों ने रेलवे को लेने से इनकार किया, हम आने नहीं देंगे, और लोग पैदल गए. मैंने तो महाराष्ट्र में माननीय मुख्यमंत्री जी को कहा था, जो माइग्रेंट जहां है उसको वहां रोकिए, उसको बस में बैठा के रेलवे स्टेशन ले जाइए. आज देखिए 600 ट्रेन मिली, 1000 ट्रेन भी मिल सकती थी. तो मुझे लगता है ठीक है, मैं इसमें कोई राज्य का दोष, केंद्र का दोष ये नहीं कहूंगा, पर यह जरूर है कि माइग्रेंट्स के बारे में अब पॉलिसी तैयार हुई है और हमको ये सीखना पड़ेगा कि भविष्य में किसी भी क्राइसिस में माइग्रेंट्स को हमको ज्यादा अच्छे से ट्रीट करना पड़ेगा. दूसरा, आपने जो बात कही नीति और नियत की, हमारी नीति भी साफ है और नियत भी साफ है, लेकिन कुछ लोगों को केवल राजनीति करनी है, उनको लोक नीति नहीं करनी, इसलिए उनको नीति में भी खोट नजर आती है और नियत में भी खोट नजर आती है. कल से ही लगातार विपक्ष सरकार के लोग कह रहे हैं कि विपक्ष सरकार गिराने की कोशिश कर रहा है और इसलिए ये सारी चीजें की जा रही हैं विपक्ष की तरफ से. दूसरा, शरद पवार को इस पूरे क्राइसिस को सिचुएशन टैकल करने के लिए आना पड़ा है. तो क्या महाराष्ट्र सरकार इस पूरे मामले को नहीं देख पा रही है और कोऑर्डिनेशन की कमी के कारण फिर से शरद पवार को एक्टिव होना पड़ा, और क्या आप लोग सरकार गिरा रहे हैं क्या? देखिए, जब कोई सरकार विफल होती है तो अपनी विफलता को छुपाने के लिए वो कोई नया राक्षस तैयार करती है, कोई नई बात तैयार करती है. ऐसे ही ये सरकार जैसे विफल हुई, तो इस सरकार ने अपोजिशन सरकार गिराने की कोशिश कर रहा है, अपोजिशन को कमजोर करने की कोशिश कर रहा है. इस प्रकार की बातें लोगों में छोड़ने की कोशिश शुरू की है. ये भटकाने वाली बातें, ये बरगलाने वाली बातें मैंने हमेशा ये कहा और आज भी कहता हूं, ये सरकार अपने बोझ से गिरेगी, हम इसको गिराने का कोई प्रयास नहीं करेंगे. हमारा फोकस ये अभी केवल मात्र यहाँ पर कोरोना से फाइट का है और हम उसी के पीछे लगे. Mr. Fadnavis, good afternoon, sir. Hello, can you hear me? Sir, can you hear me? Hello? I can hear you. Okay. So my question to you is, till recently you've been the Chief Minister of the state. You are talking about situation getting out of hand in Maharashtra. If you were the Chief Minister today, what measures would you take to bring the situation under control, especially in the market? देखिए, पहली बात तो यह है कि चूंकि मैं चीफ मिनिस्टर नहीं हूं, तो मैं होता तो क्या करता. जैसे हम स्कूल में ऐसे लिखते थे, मैं मुख्यमंत्री बनूंगा तो क्या करूंगा, उस प्रकार से मैं बोलने वाला नहीं हूं.
लेकिन मुझे लगता है कि अभी जिस प्रकार से चीजें हैंडल की जा रही है उससे अलग चीजें हैंडल की जा सकती है, और जिसका एक ही उदाहरण मैंने दिया है, एसर्टिव पॉलिटिकल लीडरशिप की, जो लीडरशिप समन्वय कर पाए, जो लीडरशिप फुट डाउन कर पाए, जो लीडरशिप एक प्रकार से सबको साथ में लेकर काम कर पाए, जो लीडरशिप ब्यूरोक्रेसी को हैंडल कर पाए, ऐसी लीडरशिप की आवश्यकता है। और मैं तो ये कहता हूं कि अभी की लीडरशिप ने भी वैसी लीडरशिप दिखाई तो भी हम कोरोना के क्राइसिस को बड़े पैमाने पर रोक पाएंगे। Just in your assessment, sir, because you've also handled Maharashtra for 5 years as the chief minister, in your assessment, how would you say, how well or badly has the NDA government managed the corona crisis there, especially in Mumbai, given the fact that Bombay in itself is a very, very challenging city? So keeping that in mind, you think they could have done any better? देखिए, मैं इसके ऊपर एक ही जवाब देना चाहता हूं। ये बात सही है कि मुंबई एक डिफिकल्ट सिटी है, मुंबई में स्लम्स भी बड़े पैमाने पर है, लेकिन इसी के चलते आईसीएमआर ने बार बार स्पाइक कब आएगा, स्पाइक आने के बाद कितनी केसेस हो सकती है, उसको अगर रोका नहीं तो मल्टीप्लिकेशन कैसा होगा, रोका तो फिर कितना मल्टीप्लिकेशन होगा, ऐसे अलग अलग प्रकार के इंटेलिजेंस, ऐसे अलग प्रकार के रिपोर्ट ये महाराष्ट्र की सरकार को लगातार दिए। परंतु मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र की सरकार ने या तो उसको अंडर एस्टिमेट किया या फिर उसको इग्नोर किया, और इसके चलते तैयारी करनी चाहिए थी, वो तैयारी सरकार ने नहीं की। आज आप देखिए, अगर नेस्को सेंटर का विचार करे, एमएमआरडीए का विचार करे, एनएससीआई डोम का विचार करे, ये सारे मिलाकर 2-3-4 हजार लोगों की व्यवस्था हम लोग खड़ी कर रहे हैं। और आज अगर हम देखें तो महाराष्ट्र में, मुंबई में अकेली रोज 1500 से ज्यादा पेशेंट ये पॉजिटिव हो रहे हैं। तो मुझे लगता है कि इसकी तैयारी हमने नहीं की। अच्छा, ये सारी चीजें तो 1.5 महीना पहले हमको बताई थी, और जो चीजें बताई थी उससे तो आधी भी चीजें नहीं हुई है। और उसके बावजूद अगर पूरा हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर क्रिपल हो गया है और हम लोग एम्बुलेंस भी नहीं दे पा रहे, बाकी चीजें छोड़ दीजिए, वी आर नॉट इवन एबल टू प्रोवाइड एम्बुलेंस, तो मुझे लगता है कि कहीं ना कहीं सरकार के नियोजन में गलतियां हो रही है, उसको सुधारने की आवश्यकता है। वापिस भेजने को लेकर जो राजनीति हुई, जैसे कि महाराष्ट्र सरकार का कहना था कि ट्रेन नहीं दी जा रही, वहीं दूसरी ओर पीयूष गोयल का ट्वीट आया कि हमने ट्रेन भेजी थी लेकिन सरकार के पास मजदूरों की लिस्ट तैयार नहीं थी। ऐसी कितनी ट्रेनें आई थी और वापिस चली गई, कुछ आइडिया है? देखिए, कुल मिलाकर आज का अगर हिसाब लगाए हम तो कल तक 560 ट्रेनें हुई थी, आज 40 और जाने वाली थी, यानी 600 ट्रेनें मिली है। और करीब करीब जब 525 ट्रेनें मिली थी तब 7.5 लाख माइग्रेंट्स ट्रेन से गए थे। अभी बची हुई 75 ट्रेनों में और भी 1.5-2 लाख माइग्रेंट्स कम से कम गए होंगे। 65 ट्रेनें ऐसी थी कि जो ट्रेनें देने के बाद उन ट्रेनों पर लोग पहुंच नहीं पाए, क्योंकि जब वो ट्रेनों का जो नियोजन हुआ उस नियोजन के अनुसार जिनको जाना था उनको सही सूचनाएं और उसकी लिस्ट ये राज्य सरकार तैयार नहीं कर पाई, इसलिए 65 ट्रेनों को कैंसिल करना पड़ा। तो मुझे लगता है कि केंद्र सरकार ने, और विशेष रूप से मैं पीयूष गोयल जी का उल्लेख करना चाहूंगा, उन्होंने, उनकी जिम्मेदारी है ऐसा समझकर रात को 1-1 बजे 2-2 बजे कोऑर्डिनेशन किया है। जब अलग अलग स्टेट्स ट्रेन आने की परमिशन नहीं दे रहे थे तो महाराष्ट्र की ओर से हम उनको रिक्वेस्ट करते थे और वे स्वयं उन राज्यों के साथ बात करते थे। केवल हम ही नहीं, सरकार की ओर से उनसे बात होती थी, पवार साहब उनसे बात करते थे, अलग अलग लोग उनसे बात करते थे और तुरंत वो उन स्टेट में बात करके उसमें से मार्ग निकालते थे। तो मुझे लगता है कि ये बिल्कुल कोरी राजनीति थी ये कहना कि हमको ट्रेन नहीं मिल रही है। कामकाजाचा अनुभव आणि त्यानंतर शिवसेनेला कॉन्झिक्युटिव्ह 2 वर्ष 2 टर्म, तर जे काही सध्या उमेदवार तुम्हाला दिसत आहेत त्या फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहेत की राजकीय सुद्धा आहे? कारण का शरद पवार सारखे मातब्बर नेते त्या पूर्ण सरकारवर नजर ठेवून आहेत, तर नेमकं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लाभस आहे, सरकारी लाभस आहेत की राज्यकर्त्यांचा सुद्धा लाभस आहे? आणि दुसरा प्रश्न असा की सर्वसामान्य व्यक्तीला आता असं वाटतं की कामधंदा सुरू व्हायला पाहिजे, तर लॉकडाऊनच्या संदर्भात नेमकं आता काय करण्याची गरज आहे, कारण का 4था टप्पा संपत येतोय? असं आहे बघा, मुंबई महानगरपालिका तर शिवसेनेकडे 20 वर्षापासून आहे,
ती काही काल परवा आलेली नाही. आणि पहिल्यांदा महापालिकेत जो पक्ष आहे त्याच पक्षाचा मुख्यमंत्री देखील राज्यामध्ये आहे. त्यामुळे समन्वयाचा अभाव असण्याचं कुठली कारण नाहीये. पण अशा परिस्थितीमध्ये आता आपल्याला समन्वय दिसत नाहीये. मुंबईची अवस्था काय आपण बघतोय. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुंबईची महानगरपालिका सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. 70,000 कोटी रुपयाचे फिक्स डिपॉझिट या महानगरपालिकेकडे आहेत. त्यामुळे पैशाची कमतरता आहे का, तर ती देखील नाही आहे. तरी देखील ज्या प्रकारे व्यवस्था झाल्या पाहिजेत त्या होत नाही आहेत. आणि दुसरं असं आहे की आता पवार साहेब तर आधीपासून होतेच ना सोबत. पवार साहेब पहिलेपासून सोबत आहेत. ते कधी नव्हते. पवार साहेब चर्चा सातत्याने करत होते. आता एकतर पवार साहेब त्या ठिकाणी सल्ला देत नसतील किंवा त्यांचा सल्ला ऐकला जात नसेल. आता या संदर्भात मी तर काही सांगू शकत नाही. पण हे खरं आहे की मुंबई आणि महाराष्ट्रातली परिस्थिती काही फार चांगली नाही. मर्यादा वेळेची आपल्याला आहे, त्यामुळे शेवटचे 1-2 प्रश्न घ्यावे लागतील आपल्याला. मी विवेक भावसरला विनंती करतो, प्रश्न विचार. सर, माझा महाराष्ट्रावर प्रश्न आहे. तुम्ही वारंवार सांगतात की महाराष्ट्राने बोल्ड निर्णय घ्यायची गरज आहे. जीएसटी कलेक्शन आपलं 400 कोटीवरती आलं आहे. आपल्या राज्याने जी निवृत्त सचिवांची समिती नेमली होती त्या समितीने देखील 5% कर्ज उचलण्याची शिफारस केली आहे. सुदैवाने केंद्रीय अर्थमंत्र्यांनी देखील 5% कर्ज घेऊ शकता असं म्हटलंय. असं असताना 1 महिन्यापूर्वी हा रिपोर्ट दिला असताना अजूनही राज्य सरकार कर्ज का उचलत नाहीये? डेअरिंग नाहीये की काय आहे? नेतृत्व कमी पडतंय? विवेकजी, म्हणूनच मी सांगितलं की बोल्ड निर्णय घ्यावे लागतील. आता बघा, हे तर सगळ्यांना माहिती आहे की लॉकडाऊनमुळे जीएसटी येणार नाहीये. आणि 6 महिने आपण असं समजू की शेवटच्या समजा 5व्या-6व्या महिन्यात थोडा थोडा येईल. पण तरी एकूण विचार केला तर 6 महिने जीएसटी हा अतिशय लो राहील आणि त्यानंतर तो ग्रॅज्युअली वाढेल. त्यामुळे एक आपल्या अर्थव्यवस्थेत खड्डा तर पडणारच आहे. हा खड्डा बुजवण्याकरता जी शिफारस करण्यात आली आहे ती कर्ज घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. आता कर्ज मिळायला देखील अडचण नाही आहे. केंद्राने देखील त्याला मान्यता दिली आहे. प्लस हा जो काही जीएसटीचा खड्डा आज पडेल आणि जे कर्ज आपण घेऊ ते परत करण्याच्या दृष्टीनं जीएसटी काउन्सिल 2 वर्ष म्हणजे 5च्या ऐवजी 7 वर्षाची मुदतवाढ कम्पेन्सेशनची देण्याचा विचारात आहे. त्यामुळे पुढच्या जे काही 2 वर्ष ऍडिशनल मिळतील त्यात हे कर्ज देखील परत होणार आहे. मग आपण जर अतिशय सेफ खेळायचं, आम्हाला कर्जही घ्यायचं नाहीये, आम्हाला काहीच करायचं नाही, असं कसं म्हणून चालेल? अशा परिस्थितीमध्ये कर्ज घेऊन आपल्याला त्या ठिकाणी ज्या व्यवस्था आहेत त्या उभ्या कराव्याच लागतील. आणि म्हणूनच मी विवेकजी म्हटलं की बोल्ड डिसिजन्सची आवश्यकता आहे. Presuming that if not tomorrow, if not day after, at some point the BJP manages to return to power in Maharashtra, maybe even next election, that time frame I'm not going into. Healthcare is something that successive governments have ignored, and healthcare is something that today we are finding shortage in. I'm talking about healthcare facilities in Mumbai and in especially in Mumbai. So what is the plan that you have to ramp up healthcare in Mumbai, because this is a area that has not seen focus and successive governments are to blame for this? सर, आपने बिल्कुल सही बात कही है. मैं भी इस बात को मानता हूं कि हेल्थ केयर इंफ्रास्ट्रक्चर की ओर जितना ध्यान सरकारों ने दिया जाना चाहिए था उतना नहीं दिया गया है और वो प्रायोरिटी नंबर 1 नहीं रहा है, थोड़ा प्रायोरिटी में नीचे गया है. लेकिन कोविड जैसी महामारी ने हमको ये सिखाया कि अगर हम हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर में इन्वेस्टमेंट बढ़ाएंगे नहीं तो एक दिन इस प्रकार की अवस्था हमारे ऊपर आएगी. और इसलिए मुझे लगता है कि अब बिल्कुल एक हमको प्लान तैयार करना पड़ेगा और उस प्लान में महामारी आती है तो हम इसको स्केलेबल कैसा कर पाए. हमेशा तो अपर स्केल का इंफ्रास्ट्रक्चर आपको नहीं लगेगा, उसका मेंटेनेंस भी आप नहीं कर पाएंगे, लेकिन स्केलेबल इंफ्रास्ट्रक्चर कैसे हम तैयार कर पाए और इस प्रकार की महामारी आने के बाद उसमें किस प्रकार से हम इजाफा कर पाए, इसका विचार सरकार को करना ही पड़ेगा. और उसका एक 5-7 साल का टोटल कार्यक्रम हाथ में लेकर उसका अपग्रेडेशन करना पड़ेगा. जात आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सर्वपक्षीय समितीची आग्रह आणि मागणी करावी लागेल. तशी मागणी करणार आहात का? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, मुंबईची लोकसंख्या लक्षात घेता कुठलीही सरकारी यंत्रणा इतक्या मोठ्या महामारीला पूर्ण पडणार नाही असं दिसतंय. अशा परिस्थितीमध्ये सगळ्या सामाजिक संस्थांना सोबत घेण्याचा आग्रह आपण धरणार आहात का सरकारकडे?
माझं नेहमी म्हणणं असं असतं की जी मागणी मान्य होऊ शकते तीच मागणी केली पाहिजे. त्यामुळे सर्वपक्षीय समिती ही जर करायची असते तर ती पहिल्या दिवशी करावी लागते. आपल्याला माहिती आहे की आरक्षणाचा विषय आला, आम्ही सर्वपक्षीय समिती केली. शेतकऱ्यांचा विषय आला, सर्व पक्षांची चर्चा करून त्यामध्ये आम्ही मार्ग काढला. त्यामुळे सरकारला सर्वपक्षीय समिती करायची असते तर त्यांनी ती आधीच केली असती. पण ठीक आहे, तो सरकारचा लुकआउट आहे, सरकारला आमची मदत लागेल तेव्हा आम्ही ती करू. पण हे निश्चित आहे की वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना एकत्रित करून मला असं वाटतं की त्यांच्या माध्यमातूनही खूप चांगल्या प्रकारे आपण अनेक गोष्टी राबवू शकतो. ही आपली सूचना चांगली आहे. मला विश्वास आहे की सरकार त्याचा विचार करेल. खूप जणांचे प्रश्न इथं आहेत, पण आपल्या सगळ्या पत्रकारांच्या शेवटी वेळेची मर्यादा आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. आपल्या सगळ्या पत्रकार आज या व्हर्च्युअली प्रेस कॉन्फरन्सला आपण सगळे आलात, त्यामुळे आपापल्या घरात बसून चहा पित आपण ही प्रेस करत आहात. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. लवकरच आपण चहाला पुन्हा एकत्रित भेटूया अशी आशा आपण सगळे करूया. त्यामुळे त्यानुसार आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद. मी पण आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि ज्यांना प्रश्न विचारता आले नाहीत त्यांना पुन्हा कधीतरी आपण निश्चित संधी देऊ. आणि आपल्यापैकी अनेक लोक मला SMS पाठवतात तर त्याच्यावर मी उत्तर देतो. त्याच्यामुळे अर्थात उत्तर देण्यासारखे प्रश्न असले तर मी नक्कीच देतो. त्यामुळे कोणाचे राहिले असतील तर तेही उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीन. पण आपल्या सगळ्यांचे अतिशय मनपूर्वक आभार.